वाशिम कोठडी मृत्यू प्रकरणात ऐतिहासिक निकाल 2011 मध्ये रिसोड पोलीस ठाण्याच्या कोठडीत झालेल्या बेग्या नैनू पवार यांच्या मृत्यू प्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तब्बल 15 वर्ष 1 महिना आणि 23 दिवसाच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला. CIDने केलेल्या सखोल तपासात कोठडीत अमानुष मारहाण झाल्याचे उघड झाले होते. न्यायालयाने 47 साक्षीदारांचे जबाब आणि सादर केलेले भक्कम पुरावे ग्राह्य धरून सर्व आरोपींना दोषी ठरवले. हा निकाल कायद्यापुढे सर्व समान आहेत या तत्वाला बळ देणारा असून कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करणारा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. झुंजार क्रांती स्पेशल ॲट्रॉसिटी 31/2011 या सत्र खटल्यामध्ये माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून दिले आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळूसाहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. याच्यामध्ये असं घटना घडली होती की 9/5/2011 पारधी समाज जो वाढवण्यात गावामध्ये राहत होता, शेनगाव तालुका, या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस जे होते ते गेले आणि रात्री 3:30 वाजता म्हणजे 10:05-11च्या पहाटे घरातून बेग्या नैनू पवार आणि शेतामधून राजू शेषराव पवार या दोघांना त्यांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलं आणि त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये बेग्या नैनू पवार जो होता त्याला एकूण 43 जखमा झाल्या आणि त्यामध्ये तो मरण पावला. आणि या घटनेचा जो तपास आहे सुरुवातीला 174 कलमांतर्गत अकस्मात घटना म्हणून केला गेला आणि नंतर हा तपास CIDकडे वर्ग करण्यात आला. CIDने त्याचा तपास पूर्ण करून 2011 चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण तपासाच्या प्रमाणे एकूण 47 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले. 47 साक्षीदारांचा तपास झाल्यानंतर युक्तिवाद दोन्ही पक्षांचा ऐकल्यानंतर माननीय JT सपाटे अतिरिक्त सत्र न्यायालय वाशिम यांनी या प्रकरणात आणि त्याच्यावरती कलमा लावल्या होत्या. त्या कलमात 341, 342, 331, 302, 201, रेड विथ 34 याप्रमाणे